जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्रपराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। जयाची सद्गुरुशरणमनवाणिकाया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरिविठ्ठल। भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य भगवान की जय। आपलं सध्या ब्रह्मसूत्राच्या दृष्टीने आपल्याकडे आपण विषय समजून घेण्याच्या अंगाने जवळजवळ आत्तापर्यंतची 7-8 प्रवचनं आपण तशीच केली, पण आता त्यानंतर जो विषय आपण घेतला तो जे वेगवेगळे विषय आपले मांडून झाले त्या विषयाचा एकत्रित विचार आपण गेल्या वेळी केला. उरलेल्याचा विचार आपण आज करणार आहे. आणि आता जे होईल म्हणजे आत्तापर्यंतचा झालेला जो भाग आहे त्या भागाचं एक वेगळं आपण, तुम्हाला CD हवी असेल तर CD ती मी वेगळी काढून घेते. आपल्याला जर ती ऐकायला आवडत असेल तर आपण पुढे ब्रह्मसूत्र पुढच्या वेळपासून आपलं जे सुरू होईल त्या प्रत्येक अधिकरणाला ते सगळं उपयोगाला येणार आहे. कारण एकदा ऐकून विषय आपल्या लक्षात राहत नाही, तो पुन्हा 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 त्याचं आवर्तन करावंच लागतं. तर मी आज सांगेन यांना यश रामलिंगेंना की तो भाग आम्हाला पेन ड्राईव्हर द्या, म्हणजे त्याची छोटी छोटी CDs करू आपण. आणि त्या काय 8-10 तासांचा विषय असेल तो, कारण त्या विषयाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि माझ्या लक्षात असं आलं की आपण आपल्यापुरतं घेतलं, परंतु माझ्या ओळखीचे एक नाशिकचे गृहस्थ आहेत, त्यांना थोडंसं काही अभ्यास करायचा होता म्हणून ते वाचायला लागले. ते मला म्हणाले, कल्याणी ते मी बघितलं कशा कशातून मला प्रत्येक ठिकाणी विषय आडायला लागला. मग म्हणाले मी तुमचं ते थिसिसचं पुस्तक काढलं, त्या पुस्तकातून मग मी तुमच्या याच्यावरनं नोट्स काढल्या आणि मग म्हणाले तो विषय आधी एक पक्का करावाच लागतो. त्याच्याशिवाय तत्त्वज्ञानाच्या विषयामध्ये आपल्याला गती किंवा चाललेला विषय समजून घेणं अवघड जातं. त्या दृष्टीने आपण सगळा विषय मांडून ठेवला आहे. आता आपण आज त्यातला जो उरलेला भाग गेल्यावेळी ज्याची उजळणी आपण घेतली नव्हती, कारण त्याचा फायदा आज आहे असं नाही आहे, त्याचा फायदा त्या CDत होणार आहे. त्या CDमध्ये आपण जे सगळं एकत्रित घेतलं आहे त्याच्या शेवटी जेव्हा हात आपण सार रूपाने एकत्र घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे सगळंच्या सगळं जे शांकर वेदांताचं रूप आहे ते आपल्या डोळ्यापुढे. आता पटकन या CDत शेवटच्या 2 तासात पाहिलं तरी आपल्याला पुष्कळ लक्षात येईल. मग त्यातला कोणता विषय बघायचा आहे, मग मागे जावं, मग तेवढ्या विषयापुरतं मागे जाऊन बघावं. तर अशा ह्यांनी आत्ता काल म्हणजे गेल्या वेळी जे विषय आपण पुरे केले त्या विषयानंतर राहिलेले जे 2-4 विषय आहेत ते विषय आपण आत्ता बघूया. त्याच्यामध्ये
सर्व तत्त्वज्ञानाच्या करता सर्वांनाच उपयुक्त असणारं आणि सर्वदूर उपयोगाला येणारं असं जे स्वरूप आहे ते कशाकरता हे सगळं तत्त्वज्ञान, कुणाकरता, काही मिळवायचं आहे म्हणजे आपण नेमकं काय मिळवणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे मांडलेला भाग पहिला असा आहे, तो असा की जीवाच्या अवस्था. आपल्या जन्माबरोबर आपल्याला 3 अवस्था प्राप्तच आहेत. एक जागृती आहे, एक स्वप्न आहे आणि एक सुषुप्ती आहे. या 3 अवस्थांच्यामधून आपलं जीवन जात असतं. आपण जागृतीत व्यवहार करतो, आपल्या स्वप्नात व्यवहार होतो आणि गाढ झोप हा आपल्याला कळत नसला तरी तोही एक अनुभव आहे की त्या झोपेतनं आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपण तो खूप छान झोप लागली, खूप मला बरं वाटलं, अगदी सुखात आहे मी, माझी सगळी झीज भरून आली. अशा अनेक प्रकारांनी आपण आपला मनातला त्या अनुभवाला एक शब्दबद्ध करत असतो. तर आपल्यापुढे मांडण्याचा विषय असा की हे सर्व जे विषय आहेत हे सर्व विषय आम्ही अनुभवतो, जागृतीतले, स्वप्नातले आणि गाढ झोपेतले. ह्या अनुभवणारा आम्ही जर अनुभवतच राहिलो तर ते जाणणारा कोणीतरी वेगळा लागतो, त्याचा अनुभव घेणारा वेगळा आहे आणि ज्याचा अनुभव घेत आहोत ती गोष्ट वेगळी आहे. अनुभव घेणारा कोण आहे? अनुभव घेणारा ह्या जीवाच्या ह्या 3 अवस्थांमध्ये कार्य करणाऱ्या जीवापेक्षा वेगळा आहे. तो कोण आहे? तर तो आज आमच्या हृदयात असणारा अंतरात्मा आहे. आपल्या मनामध्ये नेहमी एक आपण संभ्रम आहे असं म्हणतो की अहो समजत नाही हो की परमात्मा हृदयामध्ये राहतो म्हणजे परमात्म्याचं कोणतं स्वरूप हृदयामध्ये राहतं ते सुद्धा आपण सगळं घेतलं आहे, अगदी स्पष्टीकरणासहित घेतलं आहे. पण आज आपण पुन्हा का घेतो आहोत? कारण अंतःकरणामध्ये हे दोन्ही आपण वचनही तेच घेतलं आहे, द्वासुपर्णा सयुजा सखाया, की जीवाच्या 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्था, या 3 अवस्थांच्या करता वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञ हे आत्म्यांची घेतलेली नावं. त्या स्थिती करता म्हणून सगळा आत्मा एकच आहे, आम्हाला समजून घेण्याकरता म्हणून आम्ही वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत. त्यामध्ये जागृतीमध्ये वैश्वानर आहे, स्वप्नामध्ये तैजस आहे आणि त्याचबरोबर सुषुप्तीमध्ये प्राज्ञ आहे. प्राज्ञ ह्या स्थितीमध्ये सामान्यतः देहामध्ये जो अनुभव अध्यात्माचा घेतला जातो ती स्थिती प्राज्ञाची आहे, कारण तिथे चैतन्याने अनुभव घेतला जातो. चेतनवत ते वर्णनच केले, चेतो मुखहा, आनंद भूक, आनंदाची उपलब्धी असते आणि चैतन्य अनुभव घेणारं असतं. आणि त्यामुळे ती जी या लौकिक जगामध्ये साधू सत्पुरुष अनुभूती घेतात त्याच्या आधीची जी स्थिती वर्णन करतात, देहाच्या मर्यादेमध्ये मनुष्याने घेतलेली तुर्यगेच्या आधीची स्थिती ती सगळी प्राज्ञापर्यंत आहे. म्हणजे जीवाच्या 3 अवस्थांमधल्या जागृती आणि स्वप्न या 2 अवस्था सोडून त्यातली जी तिसरी अवस्था आहे ती सुषुप्ती ही जी अवस्था आहे, या सुषुप्ती अवस्थेचा जर संबंध कशाची जोडायचा असेल तर मी ब्रह्म आहे, मला या जगामध्ये काही ज्ञान झालं आहे, त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे हे मला समजावं, अशा सर्व अंगांनी ज्या अनुभूती येत असतात त्या अनुभूतींचं ते स्वरूप आहे. आता चौथा जो तुर्यगा हा जो आत्मा आहे किंवा तुर्यगा हे जे त्या आत्म्याचं स्वरूप आहे, चैतन्याचं स्वरूप आहे, ते आमच्या ठिकाणी जे निवास करतं ते कोणत्या रूपाने निवास करतं? तो अंतरात्मा आहे, तो ईश्वर आहे, ते परब्रह्म नाही. परब्रह्म हृदयामध्ये निवास करतं असं कुणीच म्हणत नाही, असे कोणतेच आचार्य म्हणत नाहीत. ईश्वर हृदयामध्ये राहतो. ईश्वराच्या मूळ रूपाला आम्हाला अनुभव त्याचा करून घ्यायचा आहे. तो आमच्या हृदयामध्ये कायम राहणारा नाही आहे. आमच्या हृदयामध्ये ईश्वराने ज्याला अंतरात्मा म्हणून पाठवला आहे, तो जो अंतरंगामध्ये आहे, तो अंतरंगातला तो ईश्वर आहे. आणि शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तो उपाधीने युक्त आहे. तो कोणत्या उपाधीने युक्त आहे? शुद्ध सत्व उपाधिक माया, शुद्ध सत्वाची उपाधी असलेली माया. ह्या मायेने कोणाला जोडलं आहे? चैतन्याला, मूळ परब्रह्माला. आणि मग झालं कोण त्याच्यामधून? ईश्वर निर्माण. जे उपाधी लागली आणि उपाधी लागल्यावरच ईश्वरत्व त्या ठिकाणी निर्माण झालं. परब्रह्माला काहीच लागत नाही, त्याच्या ठिकाणी तो निखळ वेगळा आहे.
त्याच्याशी जो उपाधीनी जोडला, उपाधी कशाची? शुद्ध सत्वाची उपाधी. शुद्ध सत्वाच्या उपाधीनी आली कोण जन्माला? तर ती म्हणजे माया. तर ती माया, ती उपाधी कोणाशी जोडली गेली? ती उपाधी ह्या चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही. लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये पक्क्या करायच्या की आता दुसरं काय? काही नाही. एका परब्रह्माशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाही. ही उपाधी जोडली जाईल कोणाला? पुन्हा परमात्म्यालाच, परब्रह्मालाच. त्या ब्रह्माला जोडलं गेलं काय? त्या चैतन्याला जोडलं गेलं काय? उपाधीच्या रूपाने ही माया. माया म्हणजे काय? शुद्ध सत्व. शुद्ध सत्वानी ते एकरूप झालं की ईश्वरत्व झालं. आणि मुळामध्येच जी अविद्या आहे, अविद्या कशी आहे? अविद्या ही अज्ञान नाही. पुन्हा लक्षात ठेवायचं, आम्ही निर्माण करतो पुढे ते अज्ञान आहे, आम्ही मिळवतो ते ज्ञान आहे. पण जीवाला जीवभाव देणारी उपाधी कोणती आहे? अविद्या आहे. अविद्या ही उपाधी पुढं न्यायची नाही आहे. अविद्या ही उपाधी कोणाजवळ राहणार आहे? अविद्या ही उपाधी त्या चैतन्याशी जोडली जाणार आहे. त्या चैतन्याबरोबर जोडली गेली तर ती उपाधी कशात परिणत होते? जीवाभावामध्ये. त्या उपाधीमुळे ते चैतन्य कसं निर्माण होतं? ते चैतन्य जे आहे ते त्या ठिकाणी जीवरूपाला येतं. म्हणजे परमात्मा जेव्हा जीवभावाला त्या चैतन्याला आणतो तेव्हा त्याला उपाधी कशाची लागते? अविद्या. अविद्या ही मूलभूत उपाधी आहे. ही अविद्या का दिली? काचा प्रश्नच येत नाही. का वगैरे भानगडच नाही आहे. हे असंच आहे आणि हे असंच असणार आहे. कारण ते भगवंतांनी निर्माण करताना जे अज्ञान आमच्याकडे मूलभूत दिलं आहे ते अज्ञान रूपामध्ये नाही, ते अविद्या. आपल्याला व्यवहारामध्ये आपण दोन्ही शब्द सरसकट सारखे वापरतो की ज्याचं ज्ञान आम्हाला नाही म्हणून अज्ञान, जी विद्या आम्हाला नाही म्हणून अविद्या. असं नाही. अविद्या ही मूलभूत आहे. अविद्या हे चैतन्यावरचं आलेलं मूलभूत पांघरुण आहे. त्याच्यावर एक पांघरुण घालूनच जन्माला घातलं आहे. जे पांघरुण आहे तीच त्याची उपाधी आहे. आणि म्हणून अविद्येने युक्त असलेलं जे चैतन्य, गेल्या वेळी झालं आपलं, तो जीव आहे. आता हा जीव देहाच्या आश्रयाने आहे. आपण आत्ता बघितलं की त्याच्यामध्ये तुर्यगा ही स्थिती कुणाला आहे? तुर्यगा ही स्थिती आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी जर या जीवाच्या तिन्ही उपाधी सुटल्या, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्यामध्ये असणारी जी स्थिती आहे ती सगळी ओलांडून तो जर एकरूप होऊ शकला त्या तुर्यगा ह्या अवस्थेशी, तर हृदयामध्येच त्याच्या अंतरात्म्याशी तो एकरूप होईल. देहाच्या पातळीवरती तो त्या अद्वैताचा अनुभव आपल्या हृदयामध्येच घेईल. अनुभव कुठे घ्यायचा? बाहेर जायची गरज नाही. अनुभव इथेच आहे, अंतरंगातच आहे. कोणाबरोबर आहे? अंतरात्म्याच्या बरोबरच आहे. कोण अनुभव घेणार आहे? जीवात्माच घेणार आहे. आणि त्यामुळे हा अनुभव घेताना काय होईल? हा अनुभव घेताना हृदयामध्ये तो अद्वैत भावानी त्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन जाईल. म्हणजे आत्ता आपण जो विषय घेतलेला आहे त्याच्यामधला भाग आपण असा घेतला की ह्या जीवाच्या ज्या तीन अवस्था आहेत या जीवभावाला ठेवणाऱ्या आहेत. आणि या तीन अवस्था ओलांडून जेव्हा हृदयस्थ ईश्वराशी एकरूप होता आलं किंवा साधनेने जे बाहेरचं आम्ही प्रतीक स्वीकारलं आहे, आलंबन स्वीकारलेलं आहे, त्या बाहेरच्या आलंबनाने जर ईश्वर मिळवता आलं, त्याच्याशी एकरूप होता आलं, तर काय होईल? या जीवाच्या ह्या उपाधी सुटतील. मग अध्यात्मामध्ये मिळवायचं आहे काय? हेच मिळवायचं. जीवाची अविद्या सोडून द्यायची आहे आणि ईश्वराच्या ठिकाणची जी सत्वोपाधिक मायेने युक्त असणारं जे ईश्वरी स्वरूप आहे त्या ईश्वरी स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. हे केव्हा? हे लौकिकात सांगताना, ह्याचा अनुभव घेताना. मग ह्या देहामध्ये काय फक्त ईश्वराशी एकरूप होण्याचाच अनुभव येणार का? म्हणजे अंतरात्म्याशी एकरूप होणं हा एवढा एकच अनुभव असणार का? नाही. आणि म्हणून आपण सारखं पहिल्या दिवशीपासून जे म्हणतोय की संतांनी या विषयाच्या संदर्भामध्ये जे स्पष्टीकरण दिलं आहे किंवा आपल्यापुढे जो विषय मांडला आहे तो विषय काय आहे? त्यांनी सांगितलं, आम्ही सगुणाची भक्ती करतो, त्याचं भजन करतो, त्याच्या ठिकाणी आम्हाला प्रेम आहे, त्याची साधना करतो, त्या साधनेतून आम्ही काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, भक्ती मिळवतो, भक्तीने त्याचं दर्शन घेतो,
त्याचा साक्षात्कार घडतो. अशा सर्व गोष्टी लौकिकामध्ये अनुभवाच्या पातळीवर घडत राहतात. या कुठे घडतात? ज्याला मांडुक्यांनी सुषुप्ती म्हटलं आहे किंवा ज्याला तत्त्वज्ञानामध्ये प्राज्ञ म्हटलं आहे. प्राज्ञ म्हणजे ज्ञान देणारा, प्रकर्षेण ज्ञान असणारा. आणि साधनेच्या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो? सुषुप्ती म्हणजे गाढ झोप नाही. आता सुषुप्ती म्हणजे एकाग्रता, विलक्षण एकाग्रता. त्या विलक्षण एकाग्रतेमध्ये सगुणाची अनेक दर्शनं घडत जातात. सगुण जे आहे ते अनुभवाला येतं. कधी येतं? ह्या स्थितीमध्ये प्राज्ञाच्या. आता जी तुर्यगा अवस्था आहे ती तुर्यगा अवस्था साधनेने मिळवण्याची स्थिती नाही आहे. ती आपोआप प्राप्त होणारी अवस्था आहे, ती मिळणारी अवस्था आहे, तो घडणारा भाग आहे. म्हणून तर आपण उपनिषदाचं अगदी पहिल्यापासून एक वचन घेतलं आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेण यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. भगवंतानी त्याला स्वीकारलं कीच भगवंत आपली तनू त्याच्यापुढे प्रकट करतो. याचा अर्थ तो त्याचं मूळ स्वरूप त्यालाच दाखवतो ज्याला तो मान्य करतो, ज्याला तो आपलं म्हणतो. त्यालाच ती परिस्थिती, त्यालाच ती स्थिती प्राप्त होऊ शकते, अन्य कुणाला नाही. म्हणजे आत्ता आपण हा विषय कशाकरता घेतला? एक चैतन्य मुळामध्ये शंकराचार्यांना जे आपल्याला सांगायचं आहे किंवा सगळ्या तत्त्वज्ञानाचा गाभा संतांच्याही शंकराचार्यांच्याही जर आपल्याला आत्ता डोळ्यापुढे आणायचं असेल तर अवस्था कोणती आहे? ब्रह्मानुभूती, ब्रह्माची प्राप्ती. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती गीताकारांनी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाला आत्मक्रीड, आत्मरती, आत्मदर्शन, आत्मज्ञान हे सगळं काय आहे? हे सगळं ब्रह्माशी एकरूप होणं आहे. ते एकरूप होण्याच्या खालच्या पायरीवर उतरलो तर त्या पायरीवर काय? लौकिकामध्ये मनुष्य जीवाचं जे व्यवहारामधला जो काही व्यापार प्रपंच आहे त्या प्रपंचामध्ये जो लौकिक अनुभव आहे, जी अनुभवं आणि जी दर्शनं आहेत होत असतात. श्रेष्ठ लोकांना होतात, कधी स्वप्नात होतात, कधी आदेशात्मक होतात, कधी दर्शनात्मक होतात, कधी श्रवणात्मक होतात. असे अनुभव एक चांगली साधना मनुष्य करत राहिला तर त्या साधनेमधून हळूहळू हा अनुभव मिळत राहतो किंवा हा अनुभव मिळण्याचं सामर्थ्य त्या त्या लोकांना प्राप्त होतं. आता हा जो अनुभव आहे हा अनुभव कुठे आहे? ही अलीकडची स्थिती. मग तुर्यगा ही स्थिती ह्या देहामध्ये मिळते का? मिळते. उपनिषद सांगतात किंवा संत सांगतात ती केव्हा मिळते? जेव्हा जीव सगुणाशी एकरूप होतो. सगुणाशी एकरूप झाल्यानंतर सगुणाचे आनंद मिळवतो. त्याही आनंदामध्ये आणखीन जेव्हा परिपक्वता येत जाते तेव्हा सगुण दर्शनच त्या जीवाला निर्गुणाची अनुभूती देतं. आणि स्थिती काय येते? उपासना सगुणाची चालूच राहते. आता झालं निर्गुणाचं दर्शन, आता असं नाही, ते संपत नाही. म्हणजे सगुणाची उपासना कधीच सुटत नाही आणि त्या सगुणाच्या उपासनेमध्येच येणारी अनुभूती मात्र निर्गुणाची असते. आणि म्हणून आता आपण आचार्यांचं तत्त्वज्ञान समजून घेताना आपण संतांची भूमिका त्याच्याबरोबर जोडलेली आहे आणि आपण हे ब्रह्मसूत्र समजून घेणार आहोत. ते समजून घेण्याकरता अवस्था 2 त्या आपण लक्षात ठेवणार आहोत. एक ईश्वर हा सत्वोपाधिक मायेनी युक्त असणारा परमात्मा आहे, तर जीव हा अविद्येनी युक्त असणारा आहे. म्हणून आमच्या जीवाच्या ठिकाणी आणि ह्या जगाच्या ठिकाणी सगळी निर्मिती कशापासून झाली आहे? तमोगुणापासून. कारण काय? अज्ञानातूनच निर्मिती आहे. काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या. अविद्या इकडे डोक्यावर ठेवायचीच. अविद्यावर ठेवली की हा जीव आहे, ह्या जीवाचं सगळं याचं जे पंचीकरण आहे. खुर्ची आहे इकडे बसायचं, हां आहे तिकडे खुर्च्या आहेत, बसा आपण. पंचीकरण आहे. पंचीकरणासारख्या गोष्टीसुद्धा अविद्येच्या युक्ततेतूनच आहेत. सगळ्यामध्ये तमोगुणापासूनच हे सगळं पंचीकृत झालेली महाभूतं आम्हाला जन्माला घालतात. पण वर गुण कोणता? तमोगुण. आमचं शरीर निर्माण झालं, निर्माण होण्याकरता मूलभूत गुण कोणता? तमोगुण. म्हणजे जेव्हा अविद्या डोक्यावर आली
त्याबरोबरच लक्षात काय ठेवायचं, आमच्या ठिकाणी आता अज्ञान, आता शब्द अज्ञान, आता त्याच्यातून निर्माण झालेले आम्ही कसे असणार, अज्ञानीच असणार. अज्ञान हे मूलभूत आहे, घालवण्यासारखं काय आहे, अज्ञानच आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये आम्ही अज्ञान घालवून ज्ञानाच्या कक्षेत येऊ. पण या ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या अनुभूतीच्या क्षेत्रात जातं आणि म्हणून तिकडे जावं लागतं. व्यवहारामध्ये साधना करून अज्ञान सोडायचं आहे, ज्ञानाच्या कक्षेत यायचं आहे. आणि एकदा एक स्थिती अशी येईल की ज्यावेळी हे सगळं साम्यभावाला येईल, ना ज्ञान ना अज्ञान, ह्याच्या पलीकडची स्थिती जी निखळ ज्ञानाची असेल ती मिळवायची आहे. आणि म्हणून आचार्य काय म्हणतात, ज्ञानात एवतू कैवल्यम, ज्ञानानीच कैवल्य प्राप्त होतं. ही ज्ञानाची भूमिका अशी ठरते आणि त्या भूमिकेतून कैवल्यापर्यंत मनुष्याने प्रवास करावा. हा एक विषय झाला. त्याच्याकरता जीव बघितला आपण, पुन्हा एकदा त्याच्याकरता ईश्वर बघितला. जीवाच्या ठिकाणच्या 3 अवस्था आम्हाला उपजत प्रत्येकाला अनुभवायला मिळतातच आहेत, त्या बघितल्या. जी चौथी तुर्यगा आहे ती तुर्यगा ह्या देहामध्ये कशी प्राप्त होते, जेव्हा प्राज्ञाच्या पातळीच्या अनुभवाच्याही पलीकडे, जेव्हा सगुणाच्या भक्तीची उत्कटता किंवा सगुणाच्या उपासनेचा अधिकार पलीकडे जातो, तेव्हा ती सगुणाची उपासना निर्गुणाचं ज्ञान घडवते. तेव्हा ती निर्गुणाची माणसाला अनुभूती देते. ती जी अनुभूती आहे ती अनुभूती आम्ही सर्वश्रेष्ठ मानली आहे आणि आयुष्यभर देह आहे तोपर्यंत ही अनुभूती आहे. आता सर्वात शेवटी देह आहे तोपर्यंत भगवंताशी एकरूप होण्याला मर्यादा आहेच. आणि म्हणून शंकराचार्यांनी जीवनमुक्त ही संकल्पना मांडली आहे, जी आपण आधी मांडली नाही, कारण आत्ता त्याची काही फार आवश्यकताही नाही आहे. की जीवनमुक्त का, की ज्याला ज्ञान झालं आहे, जो ह्या देहामध्ये सर्वार्थाने परिपूर्ण झालेला आहे, जे मिळवायचं आहे ते त्यांनी मिळवलं आहे. पण ह्या देहाला जरी प्रारब्धाचे भोग संपलेले असले तरीसुद्धा ईश्वर इच्छेने जितका काळ इथे काढायचा आहे तितका काळ तो इथे काढणार आहे. आणि इथे जेवढा काळ तो राहतो, ज्ञान झाल्यानंतर या जगात राहतो, त्याला काहीच प्रयोजन नाही आहे. त्यावेळी त्याची जी अवस्था आहे त्याला जीवनमुक्त स्थिती असं म्हटलं आहे, की ती दशा जीवनमुक्ततेची आहे. मुक्त, सर्व बंधनांपासून, कर्माच्या बंधनांपासून मुक्त, सुखदुःखांपासून मुक्त, अंतःकरणातल्या कोणत्याही उपाधीपासून मुक्त, कुठल्याही वृत्तीमुळे. आज आपण कोणतंही काम का करतो, ते काम करत असताना आमच्या मनाची वृत्ती निर्माण होते. आता मला भूक लागली, मला भूक लागली म्हणताना माझं मन सांगतं मला हा पदार्थ खायचा नाही, तेव्हा माझी बुद्धी सांगते की नको, आता रात्रीच्या वेळी इतकं जड अन्न आपल्याला सोसणार नाही, ते आता आपण खायला नको. त्याचं उत्तर का देतं ते, कारण त्याचं स्मरण असतं की आपण पूर्वी खाल्लं, मग तेव्हा आपल्याला त्रास झाला होता, त्याच्यापेक्षा नच खाल्लेलं बरं ना. म्हणजे हे जे सगळं आहे हे चालतं, हे कोणत्या स्थितीवर चालतं, हे कोणत्या प्रकारावर चालतं, हे जे आहे हा मनांच्या वृत्तीवर आहे. मन म्हणजे अंतःकरणाचा हा खेळ आहे. जो जीवनमुक्त आहे तो पण जेवतो, त्यालासुद्धा जर आमटी फार तिखट झाली असेल तर तिखटच लागते, त्याला पदार्थ चवीला चांगला झाला असेल चविष्ट तर तो चांगलाच लागतो, रुचकरच लागतो. पण त्याच्या मनामध्ये ह्या कशाच्याही विषयी एक तर आसक्ती ही उपाधी नाही, हा भाग जसा खरा, तसा ही चव कशाने कळते, ही आत्म्याच्या पातळीवर कळते. आत्मवृत्ती ज्याला आपण म्हणतो ना, आत्ता कोणत्या कोणत्या वृत्तीत, 2 वृत्ती आहेत. एक चित्तवृत्ती, आम्ही चालतो ते कोणत्या वृत्तीवर चालतो, चित्तवृत्तीवर. तो कोणत्या वृत्तीवर चालतो, आत्मवृत्तीवर. त्याचा व्यवहार जो चालतो तो त्या आत्मवृत्तीवर चालतो, तो त्या चित्तवृत्तीवर चालत नाही. आणि त्यामुळे हा जीवनमुक्त जो आहे तो सर्व व्यापार व्यवहारामध्ये आमच्याबरोबर वावरत असला तरीसुद्धा त्याच्या आणि आमच्यामध्ये मूलतः फरक आहे, ज्याला आपण बेसिक डिफरन्स म्हणतो आहे, की आमचं मन अजून आहे, त्याचं मन अमन झालेलं आहे, मनाचं मन पण संपलेलं आहे. चित्ताच्या वृत्ती संपल्या आहेत, त्यामुळे त्या चैतन्याला असं वर पांघरून घालून बसलेलं जे मन होतं ना, ते मनच निघून गेलं, संपलं.
मग त्याच्या आत काय राहिलं? शुद्ध चैतन्य. म्हणून तो जीवनमुक्त आहे. त्याच्या आत मन नावाची उपाधी, मन नावाची वृत्ती त्याच्या आत शिल्लकच राहिली नाही. मग काय शिल्लक राहिलं? काही नाही, एक चैतन्यच. आणि ते चैतन्य कोणाच्या आश्रयाने राहिलं? देहाच्या. मग आता ह्या देहाला तर व्यापार करावाच लागेल. आंघोळ करावी लागेल, खावं लागेल, हिंडावं लागेल, फिरावं लागेल, झोपावं लागेल. हे सगळे व्यवहार देहाला आहेत. पण हे सगळे व्यवहार होत असताना, कारण तो जेवायला बसला, तो म्हणजे आत्मानंदामध्ये आहे किंवा आत्मज्ञानी आहे, म्हणजे त्याला आता घास कसा घ्यायचा? त्याला घास घेतलाच पाहिजे, त्याला तोंडात गेल्यावर तो चावलाच पाहिजे, त्यालाही पाणी प्यायलंच पाहिजे. हे सगळं प्रत्येकालाच करायचं आहे. तो आत्मज्ञानी असला तरी करायचं. मग त्याचा देह कुणावर चालतो? त्याच्या देहाला प्रेरणा आत्मवृत्ती देते. म्हणजे त्या चैतन्यापासून त्याला आज्ञा मिळतं, चल हातात घास घे, तोंडात, जसं आपल्याला मिळतं. आपल्याला सुद्धा प्रत्येक ऑर्डर मिळतच असते, प्रत्येक सूचना मिळतच असते, पण आपल्याला ती एवढी विचारात घ्यावीच लागत नाही. त्याचं कारण असं की ते सहज होत राहतं. जेव्हा मनुष्याचा एखादा माणूस चालता चालता त्याला कळलं नाही, पायाला ठेच लागली, घसरला, पडला, मग त्याला कळतं मी चालतोय हे. नाही तर आपण इतके मैलन चालत असतो, आपल्याला कळतं का माझं हे पाऊल पुढे टाकलं, ते पाऊल पुढे टाकलं? काही गरज नाही. हे सहज होतं. हे सहज मनोवृत्तीवर होतं. तितकंच सहज त्या आत्मवृत्तीवर त्यांचं होतं. जसं आमची मनोवृत्ती प्रत्येक क्षणी काही त्या मनाने मला सूचना दिली आहे आणि मला सांगितलं आहे की चला आता हे पाऊल टाकलं ना, आता हे पुढचं टाकायचं, आता कुठे टाकायचं, आता हे मागचा रस्ता सुटला आहे, आता पुढच्या रस्ता, इतकं काही त्याला मिनटाला घडत तसंच असतं. शरीर तसंच चालत असतं. शरीर प्रत्येक कॉम्प्युटर काही असा वेगळा नाही आहे. आमच्या शरीरामध्ये तसाच कॉम्प्युटर आहे आणि तो बरोबर शरीराला चालवत असतो, तो बरोबर क्रिया करून घेत असतो. फक्त आमच्या शरीरामध्ये त्या कॉम्प्युटरपेक्षा वेगळं काही असेल तर अंतःकरण आहे की ज्याच्यामुळे त्या प्रत्येक कृतीला एक वेगळं वळण देण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे. आता काय होतं? आता अंतःकरण संपलेलं आहे आणि त्यामुळे जो त्याला मार्गदर्शन करतो ना, ती वृत्ती आत्मवृत्ती आहे. त्या आत्मवृत्तीमध्ये निघाले चैतन्य महाप्रभू. त्यांना काय दिसतंय? त्यांना त्या सागराच्या, गंगासागराच्या लाटा कशा आहेत, केवढ्या उसळत असतात. त्या गंगासागरांच्या लाटावरती त्यांना तो श्रीकृष्ण दिसतो आहे. आता त्यांना काय वाटतंय की तो श्रीकृष्ण मला तिथून बोलावतोय, आता मी त्या गंगासागरावर चालत त्याच्याकडे जाईन. आता आपलं जर मन असतं तर आपलं म्हणून वेडेपण आहे, ते सागरावर काय मी चालणार आहे? मी जाऊ शकणार आहे का? मी नाही जाऊ शकणार आहे. हे जायचं नाही आहे मला. तो मला शिकवतो कोण? मन. मन म्हणतं हे योग्य नाही आहे. संकल्प आणि विकल्प मनाने सांगितलं आहे, हा संकल्प करू नको बाबा, जीवाला गमावशील, हे मन सांगतं. बुद्धी म्हणते निर्णय केला, जाणार नाही. त्या समुद्रामध्ये मी पाऊलसा टाकला आणि इतका खवळलेला समुद्र आहे, त्या खवळलेल्या समुद्रावर जरी ते मूर्ती दिसली, इथून नमस्कार करतो ना, बस झालं, तिथं जायला कशाला पाहिजे? पण तसं नाही आहे इथे. इथे चैतन्य महाप्रभूंचा देह आहे. माझा देह मला जगवायचा आहे, माझ्या देहाकरता मी हा निर्णय घ्यायचा आहे, भानगड नाही. आत्मवृत्ती सांगते आहे की तो तिथे दिसतो आहे आणि तो मला खुणावतो आहे, मला जायचं. निघून गेले सागरावरून चालत, त्या कृष्णाचं दर्शन घ्यायला निघून गेले. संपवला देह, ते त्या स्थितीतच निघून गेले. जे ही जी आहे ही आत्मवृत्ती आहे. शंकराचार्य जोशी मठाच्या मागे चालत निघून गेले. मग आता इथे कुठं जायचं, कसं जायचं, माझ्या शरीराचं काय होईल, ते कुठे पडेल, त्यांना काय करायचं आहे त्याच्याशी. एकनाथ महाराज पैठणमध्ये, एवढा गंगेला गोदावरीला एवढं पाणी आहे, एवढा मोठा जथा आहे, एवढे वारकरी आहेत, सगळेच्या सगळे मोठी दिंडी घेऊन आलेले आहेत, भजनाच्या दिंड्या त्या ठिकाणी भजनं करत आहेत. सगळे तिथपर्यंत आले, चालत चालत पुढे निघून गेले, संपलं. त्यांना कुठल्याच प्रकाराने, कारण हे का घडतं असं? रामकृष्ण परमहंसांनी आपला देह सांभाळला कॅन्सरच्या अवस्थेमध्ये. का सांभाळला? आत्मवृत्ती. त्या आत्म्याने सांगितलं ह्या देह चालवायचा आहे. हाच देह चालवत असताना आत्मवृत्तीने सांगितलं बघ ती मुलं, आपण सगळं घेतलेत हे दृष्टांत की बघ ही मुलं मुद्दाम घेतले कारण त्याचा सारांश घेतो म्हणून. तर ती मुलं आता खेळत आहेत त्या झाडाखाली आणि तिथे केवढा मोठा अजगर आहे, नाग आहे, विषारी आहे. या मुलांना काय करेल? लहान लहान मुलं आहे ती 10-12 वर्षाची, ही सगळी मुलं मरतील ना असं जर काही
उठले. ज्या रामकृष्णांच्या इथनं पू वाहतो आहे, असह्य वेदना आहेत, इतका सगळा त्रास आहे असं शरीराचं दिसतंय लोकांना. आणि असं असताना स्व काही नाही, ना ते काही जखम आहे, ना काही तो त्रास आहे देहाला, ना काही घडतं आहे. सरळ उठले, तरा 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 चालत जिना उतरून गेले, भराभरा भराभरा तिथे जाऊन पोचले. आणि त्या आजगराला, तू का इथे आलास? ही माझी मुलं इथे खेळतायत, तोपर्यंत तू इथे यायचं नाही, परत जा. झालं, त्यांना परत पाठवून दिलं. भराभरा जिना चढून वर आले, पुन्हा आपल्या अंथरुणावर पडले. पुन्हा आहेच ते सगळं दुखतं आहे, पू आहे, त्याच्यामध्ये रक्त आहे, वास आहे, सगळा त्रास आहे, वेदना आहे, सुरू आहे. शरीर चालतं कशावर? आत्मवृत्तीवर चालतं. मन नाही चालवत, मी हे करू का नको, मी जाऊ का नको, मला हे करायचं आहे का नाही, भानगडच नाही आहे. आणि म्हणून तो जीवनमुक्त आहे. आणि असा जर जीवनमुक्त नसता तर आम्ही कधी संतांना पाहिलंच नसतं. कारण ते ज्या स्थितीत आहेत त्यांना काय करायचं आहे जगून. ते जर एकदा मुक्त झाले तर इथे जर राहिलेच नसते या पृथ्वी तलावर, तर आम्ही असा मुक्त झालेला कुणी परमात्मा महात्मा कुणी पाहिलाच नसता. परमात्मा का म्हणायचं? कारण रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं आहे की जो राम आहे आणि जो कृष्ण आहे ह्या अवतारामध्ये मी तोच रामकृष्ण आहे. म्हणजे साक्षात परमात्मा स्वरूप आहे असं त्यांनी आपलं स्वरूप वर्णन केलं. यांना आम्ही पाहिलं असतं? पाहिलं नसतं. हे दिसले असते का? दिसले नसते. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात ही जीवनमुक्ताची स्थिती आहे. हा झाला जीवनमुक्त. आणि शेवटी देह टाकताना या 2 प्रकारच्या मुक्ती आहेत आपल्याकडे. एक सद्योमुक्ती आहे आणि एक क्रममुक्ती आहे, जी उपनिषदांनी सांगितली आहे. क्रममुक्ती आहे, त्या क्रममुक्तीमध्ये इथे जीव देह टाकतो आणि तो परलोकाला जातो. आणि मग तो त्याचा मार्ग क्रमाक्रमाने सुधारतो आणि आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतो. हा भाग कोणता आहे? हा भाग आहे क्रममुक्ती. सद्योमुक्ती तो जिथं आहे तिथंच, ज्या स्थानावर आहे त्या स्थानावरच देह पडला तिथंच मुक्त झाला. सद्योमुक्ती तात्काळ त्या स्थानावरच मुक्त आहे. बहिणाबाईंनी सांगितलं ना आपल्या मुलाला की 13 आपले मागचे जन्म त्याला लिहून घ्यायला सांगितले. त्यांनी सांगितलं आता उद्या घटामध्ये देवी बसणार तेव्हा मी पण बसणार आणि मी समाधी घेणार आणि मी जाणार. ती कशी जाणार ते बहिणाबाईंनी सांगितलं. त्यांच्या मुलांनी म्हटलं आई ठीक आहे तू म्हणशील तसं. म्हणाले मी जेव्हा घटात बसेन तिथे, घटात म्हणजे त्या पाटावरती किंवा माझ्या आसनावरती, त्यावेळी तू मला काय करायचं आहे फक्त मला पाठीमागे आधार दे. मी माझी सगळं माझ्या योगमायेनी माझ्या सगळ्या प्राणांना एकत्र करून हृदयाशी त्यांना गोळा करून मी माझा देह सोडणार आहे. आणि तिने तिचा अनुभव आधीच लिहून ठेवला आणि तो अनुभव तिने सांगितला या इथे बसल्या जागेवर हे पंचप्राण वातावरणामध्ये मी विसर्जित करून टाकणार. हा देह या मातीला पांचभौतिक देह आहे, तो या मातीत विसर्जित होणार आणि जे चैतन्य आहे त्याला कुठेच जावं लागणार नाही. बहिणा चिदघनी हरपली असं तिने आपल्या जाण्याचं वर्णन केलं आहे की ही जी बहिणाबाई कुठंच गेली नाही. हे जे घनदाट भरून राहिलेलं हे चित्त चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये ती हरवून गेली. तिचं वेगळेपण संपलं. अद्वैत भावानी ती एकरूप झाली. आचार्य म्हणतात तसं, संत म्हणतात तसं. या ठिकाणी ब्रह्मसूत्रामध्ये आपण हे सगळे विषय येणार आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंत. जे जे विषय येणार आहेत त्या त्या विषयांची आपण ही ओळख करून घेतो आहोत की ह्या ओळखीने आपल्याला हे विषय जेव्हा जाणू, जेव्हा त्या ठिकाणी तो विषय येईल तेव्हा पुन्हा याचा उल्लेख करू. पण ते बघितलेलं असल्यामुळे ते ओळखीचं होतं आणि ओळखीचं झालं की त्या त्या ठिकाणी तो विषय समजायला आपल्याला सोपं जातं. आणि ऐकलेलं असतं म्हणजे आपल्याला हां झाला माहिती आहे आपल्याला, आता ते आपल्याला अधिक कळेल. पण ते ऐत्याच वेळी ते येऊन पडलं की एखाद्याचं बॉम्बार्डिंग व्हावं तसं येऊन डोक्यावर पडतं आहे, काय येतं आहे कोणाला माहिती. तर असा तो विषय आहे. आणि नंतर आणखी एक भाग आहे फार सुंदर जो संतांनी म्हटला आहे, संतांनी दाखवला आहे की कसा देह सोडतात संत. संत जो देह सोडतात तो त्यांना भगवंताशी असं बहिणा चिदघनी हरपली जो तिने अनुभव सांगितला आहे असं सायुज्य मुक्त होऊन इथं त्यांना संपायचं नसतं. त्यांनी देवाला विचारलेलं असतं. तर आपण जसं कोणाच्या घरी गेलो की मी काही करू का, मी काही तुम्हाला मदत करू का तुमच्या कामात, हे जसं आपण म्हणतो तसं ह्या संतांनी
भगवंताला सांगितलेलं असतं, भगवंता जोपर्यंत तुला माझी गरज आहे ना, तोपर्यंत मी तुझ्या इथे वैकुंठ लोकामध्ये मी असाच राहीन, तिथेच त्या महाकारण देहात राहीन. ही जी आपल्याकडे देहांच्या स्थिती आहेत, काही त्या सगळ्या घ्यायची आत्ता गरज नाही, आपण सगळेच तत्त्वज्ञान जाणतो त्यामुळे तो विषय माहिती आहे आपल्याला. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. त्यामुळे आम्ही महाकारण देहामध्ये तुझ्या स्मरणात वैकुंठामध्ये राहू. मग काय करू? आम्ही त्या वैकुंठामध्ये आमचा निवास नित्य आहे. त्या नित्य निवासामध्ये तुला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही जाऊ पृथ्वी तलावर. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. हीच कामं करण्याकरता आम्ही इथे येणार आहे. की तुला वाटलं ना तू प्रत्येक वेळी कशाला त्रास घेतो, सांग ना आम्हाला, तुझी कामं आम्ही करून येतो. आणि म्हणून ते त्यांची कामं करण्याकरता इथे येतात भगवंताची. मग ते म्हणतात आम्हाला तुझ्यात अद्वैत भावाने एकरूप होऊन मुक्त होऊन संपून नाही आहे जायचं, आम्हाला तिथे महाकारण देहामध्ये राहून तुझ्या आज्ञेची वाट बघायची, आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून ही एक भूमिका आहे की जी भूमिका महाकारण देहामध्ये राहून भगवत भावानी किंवा भगवत चिंतनामध्ये किंवा भगवत लीलांमध्ये, प्रत्येक आचार्यांनी वेगळं लिहिलं आहे, आपल्याला विषय येईल तेव्हा आपण घेऊच, कोणत्या ज्या स्वरूपाला स्वीकारलं आहे त्या स्वरूपामध्ये तो तिथे राहतो, निवास करतो, अनुभव घेतो त्या जीवनाचा. दुसरा जो आहे तो म्हणतो मला या कशाशी काहीच करायचं नाही. हे थेंबुटा सागरी बुडाला, थेंबाला त्याचं वेगळं अस्तित्व शिल्लक ठेवलं नाही. तो थेंब सागरामध्ये मिळाला, आता तर सागरातला हा गंगेचा थेंब कुठला आणि हा दुसऱ्या ओढ्याचा थेंब कुठला आणि कुठल्या नाल्याचा कुठला, या इथे येऊन मिळालेल्या सागराला आणखीन दुसऱ्या नद्यांचं कुठलं, काही वेगळं राहिलं नाही म्हणाले, सगळं एक झालं. तसा हा जो जीव आहे, हा जीव त्या परमात्मरूपी सागरामध्ये एकरूप होऊन गेला. ही एकरूप होण्याची जी प्रक्रिया आहे, जी आवड आहे, ही काहींना आहे, काही सत्पुरुषांना आहे, काही संतांना आहे, काही अधिकारींना आहे. आणि त्यामुळे ते या प्रकारचं जीवनाचा जो अंत आहे किंवा जीवनाचं जे पुढचं जे काही आता इप्सित किंवा प्राप्त करण्याची गोष्ट किंवा मोक्ष किंवा इतर काही असा शब्द जर आपल्याला वापरायचा असेल तर तोही निवड करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि त्याप्रमाणे ते त्या अधिकारांनी सद्योमुक्ती, क्रममुक्ती ही सामान्य नाही. आपल्यासारखा आहे एखादा खूप चांगली प्रामाणिकपणे साधना केली आहे आणि त्या साधनेमुळे त्याचा अधिकार चांगला निर्माण झाला आहे आणि म्हणून या पृथ्वी तलावरच्या जन्ममरणाच्या चक्रातून तो सुटला आहे. आणि मग तो कुठे गेला आहे? त्या देवयान मार्गाने, क्रममुक्तीच्या मार्गाने तो पुढं चालला आहे. आणि मग त्याला पहिल्या टप्प्यावर जाईल, मग त्या टप्प्यावर चांगला अभ्यास केला, तसाच तो मनापासून एकाग्र होऊन जनाहा आणखीन अभ्यास केला, तपहा, सत्यम, असा तो वर 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 जात राहील क्रमाक्रम. पण आता त्याची तिथे गडबड झाली आणि त्या क्रमाच्या मुक्तीने तो महावर गेला आणि जरा कंटाळा केला त्यांनी थोडा इकडे इकडे, तरीसुद्धा उलटून त्याला पुन्हा इकडे खाली यावं लागत नाही. आता सुटला, आता तो जन्ममरणाच्या चक्रातून सुटला, जन्ममरणाच्या चक्राच्या बाहेर. मग कसा पडेल, केव्हा पडेल, किती काळाने पडेल, तो त्याचा विषय आहे. मार्ग त्याला मिळाला. म्हणून आपल्याकडे ही जी सगळी साधना करण्याची भूमिका किंवा त्याच्यामागे आपल्याकडे जेव्हा सांगितलं जातं की बाबा ह्याच जन्मामध्ये उद्धार करून घ्या, हाच जन्म मनुष्याला मिळालेला आहे, हा मोठा दुर्लभ आहे मनुष्य जन्म, बऱ्याच काळानंतर असा प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे हे सगळ्या भानगडी 84 लक्ष योनी वगैरे वगैरे या सगळ्यानंतर तो जर आता मिळाला आहे तर आता पुन्हा कधी मिळेल ह्याची कशाला वाट बघायची, काय करायचं आहे ते ह्या जन्मात करा आणि कशाकरता करा. तर जीवन जगताना कळतंच, जे दुःख आहेत, जे हालापेष्ट आहेत, ज्या वेदना आहेत, जे अंतःकरणाच्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या देहाला असणारी बंधनं आहेत, मनाला असणारी बंधनं आहेत, बुद्धीला येणारे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आहेत, की कुठलाही निर्णय घेताना आपल्याला त्रास होतो की अरे हे घर आपल्याला सांभाळलं पाहिजे, म्हणजे ह्या घरामध्ये मनाला पटो की न पटो असंच राहिलं पाहिजे. व्यवहारामध्ये आपल्याला राजकीय परिस्थिती पटत नाही, चाललो का आपण देश सोडून, काय लोक आहेत हो हे, काय असे बोलतात, जाऊ द्या देश सोडा, असं होत नाही. तिथंच राहावं लागतं. त्या राजकारणामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसाला सुद्धा
कितीही नैराश्य आलं, कितीही त्याच्या मनाविरुद्ध घडलं, कितीही शिव्या दिल्या, तरी त्याला तसंच उभं राहावं लागतं आणि त्याला कार्य करत राहावं लागतं. म्हणजे या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला त्याची त्याची बंधनं आहेत. आपल्या नोकरीमध्ये मनाविरुद्ध किती झालं तरी आपण म्हणतो आता ही नोकरी सोडून काही दुसरी नोकरी मिळायची आहे, आता ही चालवलीच पाहिजे रिटायरमेंटपर्यंत, जसं चालेल तसं चालेल. घर आहे, जे घर आपल्याला प्राप्त आहे ते घर काय बदलायचं आहे? ज्या घरात आम्ही जन्माला आलो, ज्या लोकांच्या बरोबर आम्ही राहतो, ते घर बदलणार आहे? नाही. आता त्याच्या सगळ्या गुणदोषासकटच आम्ही राहणार. ही जी मर्यादा आहे ह्या लोकाची, ती मर्यादा ज्याला नकोशी वाटते किंवा ही मर्यादा खरंच त्रासदायक आहे असं श्रेष्ठांना माहिती आहे की ह्या सगळ्या मर्यादा मनुष्याला त्रासदायक आहेत. मग त्यापेक्षा मनुष्याने असंच कर्म इथे करावं. 2 प्रकारांनी आपल्याला सांगितलं आहे कसं करावं. एक तर जे आमच्या विरुद्ध जाणारं या जन्मात भोगण्याचं आहे तेही आम्ही आमच्या साधनेने उपासनेने कमी करून घ्यावं, त्याची तीव्रता कमी करत जावी किंवा कमी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील राहावं. आम्ही जर प्रयत्नशील राहिलो तर आमच्या जीवनामधले पूर्वजन्मातले जे काही कर्माचे धागेदोरे बंध आहेत ते पुष्कळ उणावतील, ते पुष्कळ सौम्य होतील, ते कदाचित भोगावे पण लागणार नाही. एवढं सगळं भगवंत करेल. याच्याकरता चांगलं आचरण ठेवा. आम्हाला गीता सांगते, आम्हाला वेद सांगतात, आम्हाला उपनिषद सांगतात, आम्हाला आमची ही सगळी प्राचीन परंपरा आहे ती आम्हाला एकच गोष्ट सांगते, जन्माला आला आहेत हे आता दुःखात जगू नका, हे आता अधिकाधिक सुखात जगण्याच्या मार्गांनीच पुढे चाला, इतर मार्ग चोखाळूच नका. कुठलीही उपासना करा, कुठल्याही प्रकाराने अंतःकरणाला शुद्ध करत जा, सात्विक ठेवत जा. अंतःकरण जर सात्विक होतच गेलं तर कितीतरी जे पूर्वकर्मांचे दोष आहेत ते दोष धुतले जातील, ते दूर होतील. त्या दोषांपासून आम्ही बाजूला जाऊ, हे घडेल आमच्या जीवनामध्ये, याचा अनुभव आम्हाला घेता येईल. म्हणून उपासना करा हे जसं आहे तसंच हे सुटावंच. आता हे नको, आम्हाला ह्याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही म्हणून आम्हाला इथलंच जीवन गोड वाटतं आणि हे सुटू नये असं वाटतं. दुःख असतं असं द्या, राहू द्या, हो आपली माणसं आहे, सगळं तिथेच आम्ही रमतो, तिथेच आम्ही थांबतो. पण ह्याच्यापेक्षा वर बंधनरहित अधिक चांगली स्थिती आहे, ती स्थिती अनुभवा. त्या स्थितीचा अनुभव घ्या आणि मग बाय चॉईस यायचं तर या नाही. इथे तुकाराम महाराज कसे येतात, दिवस 4 खेळी मिळी, ते म्हणतात आता काय आहे, आता झालो आम्ही मुक्त झालो, आता आम्हाला काही इथे मिळवायचं नाहीच आहे. त्यामुळे अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. आता आम्हाला यात काही राहिलं नाही. ही जी भूमिका आहे ह्या भूमिकेतलं आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून हा अलीकडचा प्रपंच. प्रत्येक जीवाला जर हे पटलं की हे दुःख आम्हाला नकोच, इथलंही नको आणि पुढेही नको, तर तो ह्या भूहू भुवा स्वाहा किंवा हा जो त्रिविध स्वर्गापर्यंतची मर्यादा असलेला हा जो ब्रह्मकटाहानी युक्त असलेला हा लोक आहे, हा लोक टाकून तो पलीकडे जातो. आणि एकदा तो पलीकडे गेला की ह्या जन्ममरणात येत नाही. मग त्याला त्याच्या अधिकाराप्रमाणे सुखाचे लहान मोठे लोक मिळतील. जसं 1 BHK 2 BHK 3 BHK 4 चाललं आहे, 7 BHK काही घेत राहील. त्याच्या सुखाच्या कल्पना मर्यादा बदलत जातील. तसं आहे असे सगळं त्या बाहेरच्या सृष्टीमध्ये म्हणजे भगवंतानी निर्माण केलेलं या जन्ममृत्यूच्या जालाच्या पलीकडे पण मोठं सुंदर विकसित जग आहे, ज्याच्यामध्ये तो जाईल आणि हळूहळू तो मुक्तीच्या मार्गाला लागेल. ही एक भूमिका झाली, म्हणजे संपलं कैवल्याचा विचार, आता संपला. तर कैवल्याच्या विचारानंतर आपल्याला बघण्याचा विचार कोणता शिल्लक राहिला, तर आपण लक्षात ठेवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्यामध्ये कायम एक लक्षात ठेवायचं की त्रिगुणाशिवाय काही घडत नाही. सगळ्या ह्याच्या मागे सत्व, रज आणि तम आहे. आणि मग तत्त्वज्ञान कसंही समजून घ्यायला आपण निघालो तरीसुद्धा सत्वाचे गुणधर्म, रजाचे गुणधर्म आणि तमाचे गुणधर्म समजतच जायचं आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान, व्यवहार, त्याचबरोबर ज्ञान या सगळ्यामध्ये सत्व, रज, तम कुठेही खंडत नाही. म्हणजे अभ्यास करायला लागलो, कुठल्याही अभ्यासानंतर आपल्या मनामध्ये काही चिंतन केलं, काही निष्कर्ष आला,
आपल्या वृत्तीच्या सात्विक राजसिकतेप्रमाणे तो निष्कर्ष बदलत जातो. कारण आमची वृत्ती आहे, ती वृत्ती त्याचा निष्कर्ष काढत जाते. त्यामुळे विषयाचं आकलन करून घेण्याकरता सुद्धा स्वच्छ बुद्धी करत गेलो आम्ही. आमच्या बुद्धीचा तळ अगदी नितळ केला की त्या आत खालपर्यंतसुद्धा कुठे मलिनता ठेवली नाही. व्यावहारिक विचारांना आपलं चित्तशुद्ध नाही आहे झालेलं, परंतु तरीही आपल्या मनामध्ये कुठला तरी संशय, कुठलं तरी खाटकूट कोणाच्याबद्दल कशाला पाहिजे, कुठला तरी वेडावाकडा विचार, असंतोष निर्माण करणं काही नको. हे सगळं जेव्हा मन सोडून देईल ना, तेव्हा कुठेतरी ह्या ज्या अडसर आहेत ज्ञानाचे ते दूर होतील. आणि त्यामुळे लक्षात ठेवण्याची तत्त्वज्ञानाच्या पातळीवरची गोष्ट अशी की ह्या त्रिगुणाचा विचार व्यापक आहे. आमच्या विचारांपासून, आमच्या आचारापासून, आमच्या व्यवहारापासून, जीवनाच्या घडणीपासून, घडत जाणाऱ्या घटनांच्यापासून प्रत्येक घटना आहे ती घटना आम्ही भोगतोय ना. की आज आम्ही 370 कलम चालली मारामारी, CAA चालली मारामारी, 35A चालली मारामारी. आता कालचं एकच वचन भागवतांनी उच्चारलं की संपूर्ण देशामध्ये कुणालाही 2पेक्षा अधिक मुलं असू नयेत. संतती नियमन कायदा झाली सुरुवात. का? या सगळ्यामुळे इतका ताप, इतकी जाळपोळ, इतकी अशांतता, इतकं नुकसान का? आमच्याच कर्माचं फळ आहे. ते कोणत्या कर्माचं? आम्ही एवढी 70 वर्ष चालवून घेतलं सगळं. देश स्वतंत्र झाला तरीसुद्धा आम्हाला आवाका आला नाही. आणि आम्ही या प्रत्येक वाईट साईट गोष्टीला आम्ही कुठे विरोध केला नाही, त्याच्यातून आम्ही काही घडवलं नाही. भोगा, प्रत्येकालाच भोगावं लागलं. भारतामधल्या काही लोकांनी देशद्रोह केला, घरभेदी निघाले, ब्रिटिशांना जाऊन मिळाले. मुसलमान का रुजले? मुसलमानांना जाऊन मिळाले. म्हणजे आमच्याच लोकांनी घरभेदी केली, ते भोगावंच लागतं. ते त्यांनाही भोगावं लागलं, त्यांच्याही पुढे अनेक वंशांना भोगावं लागलं, आम्हालाही सगळ्यांना भोगावं लागलं. का? स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, तसं अनिच्छा प्रारब्ध आहे ना. आमची इच्छा असो की नसो, प्रारब्ध येऊनच पडणार आहे ना आमच्यावर. ते काय आमच्या इच्छेने नाही, पण आता अनेकांच्या इच्छेने आलं. आणि त्यामुळे या सर्व गोष्टींच्या मागे जर काही असेल तर कायम लक्षात ठेवायला पाहिजे की कृती ही जेव्हा तमानी आणि रजानी आवृत्त असते तेव्हा नेहमीच दुःखकारक प्रसंगांना तोंड द्यावंच लागतं. वृत्ती ही नेहमी अधिक सात्विकाकडे गेली तर ह्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत नाही. ह्या सगळ्यामध्ये ही एक बाजू घेतली, थोडक्यात घेतोय आपण. दुसरी बाजू त्याची हे 3 गुण आणि पंचमहाभूत, ही अष्टधा प्रकृती गीतेने अगदी स्वच्छ शब्दात आणि सुटसुटीत करून सांगितली. ही अष्टधा प्रकृती त्यांनी आमचा देह बनला. आता हा जो आमचा देह झालेला आहे या अष्टधा प्रकृतीतून आता आम्ही ओळखायचं. आता हे आम्ही सगळं बाहेरच्या जगाशी असणारी आमची जी इंटरॅक्शन आहे, आमचा जो संबंध आहे, त्या संबंधाबद्दल बोललो. आता आपलं वैयक्तिक या देहाचं काय? या देहामध्ये सुद्धा हे कार्यकारी आहेत. या देहामध्ये सुद्धा या पंचमहाभूतांचा ची बूज राखलीच पाहिजे, त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांचा सन्मान ठेवलाच पाहिजे. त्याचं कारण आहे अत्यंत शुष्क खाऊन चालणार नाही. पंचमहाभूत नुसतंच पाण्यावर राहायला चालणार नाही. देह आहे, देहाच्या पातळीवरही 5 महाभूतांचा आदरच केला पाहिजे. त्याचबरोबर मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर या पंचमहाभूतांनी ज्या 3 गुणांशी जोडून घेतलेलं आहे त्या 3 गुणांचा आदर शरीर, मन, बुद्धी ह्या पातळीवर करावाच लागेल. कारण ह्या 8 शिवाय आम्ही बाहेरच नाही आहे कुठे. आम्ही कुठे जाणार आहोत ह्याच्या बाहेर. त्यामुळे आम्हाला या प्रत्येकाचे गुणधर्म समजून आमचं भलं बुरं आम्हाला तिथंच समजून घ्यायचं आणि हे वैयक्तिक समजायचं आहे. म्हणून साधना ही कुणी शिकवण्याची गोष्ट नाही. साधना ही आपल्याकरता कुणाला आज सगळ्याच आउटसोर्सिंग करतोय आम्ही. चला माझ्याकरता आउटसोर्स केली साधना. कारण आपण कसं करतो की बा कोणी सांगितलं ज्योतिषाने की आता हे तुमचे ग्रह अनिष्ट आहेत,
तर ह्याच्याकरता तुम्हाला राहूचा जप करावा लागेल, तुम्हाला गुरुचा जप करावा लागेल, तुम्हाला मंगळाचा जप. झालं लगेच आपण गुरुजींना सांगितलं, गुरुजी हा एवढा 24,000चा जप आहे, गुरुजी हा एवढा 50,000. झालं आउटसोर्सिंग, की आपण आपल्याला बरं वाटण्याकरता म्हणून तो जप गुरुजींना करायला देते. गुरुजी बिचारे एक म्हणतात माझा व्यवसाय काय करणार, मला ह्याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही, मला करायचं आहे मी करून देतो. पण साधनेचं आउटसोर्सिंग होत नाही, ती स्वतःच करावी लागते. त्याचं कारण असं आहे की घडायचं आपल्याला आहे त्यातून, तर ना पुण्य आहे ना पाप आहे, ते आम्हाला बदलवणारं साधन आहे. आणि त्यामुळे ही जी अष्टधा प्रकृती आहे ना, ती अष्टधा प्रकृती आम्ही लक्षातच ठेवली पाहिजे. वैयक्तिक पातळीवर लक्षात ठेवली पाहिजे. आता जगाच्या पातळीवर कशी येते, हे संबंध जे विश्व आहे, ह्या विश्वाला काय म्हटलं आहे त्यांनी, विराट असं नाव दिलं आहे. ही प्रकृती आहे, हे सगळं नष्ट होणार आहे, तिचं नाव काय, विराट. हे विराट कुणापासून जन्माला आलं, हे विराट ज्याच्यातून जन्माला आलं ते हिरण्यगर्भ, त्या हिरण्यगर्भातून जन्माला आलं. हिरण्यगर्भ कशातून आलं, अव्याकृत प्रकृती. अव्याकृत म्हणजे जी प्रत्यक्ष प्रकट झालेली नाही ती, पण जी प्रकट होण्याकरता बीज रूपामध्ये तयार आहे ती, ज्या ठिकाणी रॉ मटेरियल ठेवून दिलेलं आहे, त्याचं पॅकेज एकदम परफेक्ट तयार आहे, त्याच्यामध्ये काही नाही असं नाही. त्या अव्याकृतामध्ये सर्व काही गोळा झालेला आहे. जेव्हा केव्हा जन्माला आणायचे बस आहे, पुढे हिरण्यगर्भाकडे ते ट्रान्सफर केलं की झाली सुरुवात, आता की ते जन्माला घालायला सुरुवात होईल. तोपर्यंत ते कुठे पॅकेज फॉर्ममध्ये कोणाकडे, अव्याकृतात आहे. ते सगळं बांधून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. ही बांधणारं मूळ कोण आहे, मूळ प्रकृती. म्हणजे ह्या संबंध जगाकडे बघताना किंवा ह्या जगाचं स्वरूप समजून घेताना किंवा तत्वतः आम्हाला जर कळून घ्यायचं असेल की जग म्हणजे काय, तर जग म्हणजे मूळ प्रकृती. ती पहिल्यांदा अर्थात परब्रह्मापासून तिला जन्माला घातली. आता आपण सामान्य विधान का करायचं, कारण आता आपल्याला थोडं थोडं कळलेलं आहे की प्रत्येक आचार्यांची बोलण्याची भाषा थोडी थोडी वेगळी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांच्या मधून एक सामान्य छेद काढून तोच विषय आपण मांडतो. आणि एक ज्याला आपण सामान्य तत्त्वज्ञान म्हणतो, तत्त्वज्ञानाचं सामान्यीकरण, जनरलायझेशन, असं ते सामान्य पातळीवर बोलायला घेतलं की आपण काय म्हणणार त्याच्यामध्ये, की हे जे विश्व आहे हे ह्याच्या निर्मितीच्या मागे मूळ प्रकृती आहे. ती जी मूळ प्रकृती आहे ती प्रकृती आता जेव्हा ठरवते की एक भोपळा जन्माला घालायचा आहे, मग ती जेव्हा तो ग्रह नावाचा एक भोपळा तयार करते. आता आपली उत्पत्तीची प्रक्रिया अशीच म्हटली की शेषशाही भगवान क्षीरसागरामध्ये पौडलेले आहेत आणि असे निर्माण होण्याचे असे अनंत भोपळे त्याच्यावरती तरंगत आहेत. ते जेव्हा परिपक्व होतील तेव्हा त्याचा जन्म होईल. तोपर्यंत ते राहणार आहेत. कशासहित राहणार आहेत, ते सगळं कशामध्ये बांधलेलं आहे गाठोडं, आणि कशाचं बांधलं आहे, अव्याकृत. त्या अव्याकृत नावाचे भोपळे तरंगत आहेत, तिथे सगळं आहे, पण त्याला अजून उमलायचं नाही आहे किंवा त्याला अजून अभिव्यक्त व्हायचं नाही आहे, त्याला अजून जन्माला घालायचं नाही आहे. म्हणून ते उदयाला येण्याकरता उन्मुख नाही आहेत झालेले, अजून तिथे सुप्तावस्थेमध्ये. म्हणून आता सृष्टी कशी समजून घ्यायची, सृष्टीमध्ये आम्ही ही विराट या जगात आम्ही वावरत आहोत. या जगामध्ये काय, जड आहे, चेतन आहे. आणि नुसतंच जड नुसतं चेतन या जगात कुठंच नाही आहे. जड चेतन एकत्र असल्याशिवाय ह्या जगात त्या आकाराला येऊच शकत नाही. दगड जरी आकाराला आला तरी दगडामध्ये जड 99.9%, पण 0.1% चेतन आहे की नाही, ते जरी प्रकट नसलं तरी. त्यामुळे ह्या जगात जड आणि चेतनाचं एकत्रीकरण आहे. ते दोघं एकमेकांशी एका सूत्राने जोडलेले आहेत. ते सूत्र कोण आहे जोडणारं, ते सूत्र शक्ती आहे, ते सूत्र ही प्रकृती आहे. सगळे गुणधर्म कोणाचे आहेत, त्या प्रकृतीचे आहेत. आणि म्हणून तिने ते सगळं तिच्याकडे नियमांनी संपूर्ण तयार करून त्या अव्याकृतामध्ये टाकून ठेवलेलं आहे. आता जेव्हा तिला संदेशा येईल की चला आता हे करा, आता कार्यवाही याची, की हे सगळं आता तयार झालेलं आहे आणि आता जसं आपण म्हणतो तसं ह्याचं उड्डाण करायचं आहे. आता जे यान आहे ते यान आता आपल्याला पाठवायचं आहे, तसं
त्या अव्याकृतामधून आता आपल्याला हे सगळं ट्रान्सफर कुठे करायचं आहे? हिरण्यगर्भामध्ये. की ते हिरण्यगर्भात येतं. हिरण्यगर्भात येतं तेव्हा कोण उभा राहतो? तेव्हा तो चैतन्य पुरुष. तो चैतन्य पुरुष आपल्याला कुठपर्यंत चैतन्याला आणतो? फक्त अग्नी तत्वामुळे आपल्याला तो दृश्य आहे. कारण जगत कसं पाहिजे दृश्य? ही जर सगळी प्रकृती त्या अव्याकृतामध्ये राहील तर दिसणार काय आहे? तिच्या पोटात समुद्र आहे, तिच्या पोटामध्ये अग्नी आहे, तिच्या पोटामध्ये आकाश आहे, तारे आहेत, सगळे, पण त्यामध्ये दिसतच नसेल तर काय उपयोग? म्हणजे ह्या जगाला दृश्यता पाहिजे. दृश्य होण्याकरता त्या पुरुषाला कुठपर्यंत अंगीकार करावा लागतो या महाभूतांचा? तर आकाश म्हणजे अवकाश, त्यानंतर वायू आणि अग्नी याचा अंगीकार करून अग्नी तत्वावर, म्हणून तर तो हिरण्यगर्भ आहे. हिरण्याचा सुद्धा गर्भ म्हटलं आहे त्याला. सुवर्णासारखं तेज असणाऱ्या त्या तेजाचं सुद्धा निखळ रूप आहे. त्या निखळ रूपामध्ये ते चैतन्य उभं राहतं आणि ते चैतन्य आता कोणाला जन्माला घालतं? तर आता या पांचभौतिक जगाला जन्माला घालतं. मग त्याच्या देव आहे, देवता आहेत, सगळं आहे. त्याची आता आपल्याला चर्चा करायचं काही कारण नाही आहे. म्हणजे आम्ही सृष्टीकडे पाहिलं की काय बघायचं? सृष्टीकडे या सृष्टीचे 4 देह बघायचे. ते कोणते आहेत? मूळ प्रकृती हे तिचं मूळ स्वरूप आहे. अव्याकृत हे तिचं घडण्याकरता तयार झालेलं स्वरूप आहे. हिरण्यगर्भ हे जन्माला घालण्याकरता उन्मुख झालेलं स्वरूप आहे. आणि प्रत्यक्ष प्रकट झालेलं विराट आहे. आम्ही राहतो कशामध्ये? या विराटात. विराट म्हणजे काय? जगत. आता हा जीव आहे. या जीवाची काय स्थिती आहे? या जीवालाही 4 अवस्था आहेत, जशा ब्रह्मांडाला आहेत तशा. या जीवाला कोणत्या 4 अवस्था आहेत? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. ह्या त्याच्या पण अवस्था आहेत. त्या अवस्थांच्यामध्ये तो जगत असतो. आता हे सगळं निर्माण करणारा कोण? ईश्वर. ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. हे सगळं निर्माण झालं, पण त्याचा नियामक, हे सगळं जरी नियमाने निर्माण झालं, चैतन्य आणि त्याच्याचबरोबर जड, ह्या दोघांचं संमिश्रण झालं खरं. आपण यांनी व्यवहार कसा करायचा? माणसाचा देह आहे, श्वासोश्वास चालू आहे, परंतु त्याला कशाचं भान नाही. झाला काय? तो कोमामध्ये आहे. त्याला चैतन्याने हालचाल करण्याकरता, गतिमान होण्याकरता, ते नका हो, हा डोळ्यावर येतोय दिवा, चला बंद करा, की ताबडतोब कुणीतरी त्याचं बटन बंद करतं. म्हणजे दिव्यात सगळं ठेवलेलं आहे, पण तो दिवा आत्ता चालू नाही आहे. का? कारण बटन बंद केलेलं आहे. तसं आहे, हे सगळं करायला तयार आहे, जोडलेलं सगळं आहे. म्हणजे ती शक्ती चैतन्याशी जोडून ते सगळं सृष्टी तयार आहे. पण त्याचं स्विच, मेन स्विच ऑन केल्याशिवाय काय आहे? मेन स्विच कोण आहे मग? त्याचा तो ईश्वर आहे. तो जगताचा ईश्वर आहे, सबंध ब्रह्मांडाचा ईश्वर आहे. तो सबंध ब्रह्मांडामध्ये भरून राहिला आहे. म्हणून शंकराचार्य तत्त्वज्ञानामध्ये काय सांगतात आपल्याला? जीव, जगत आणि जगदीश्वर हे काय? हे तिन्ही एकच आहे. हे तिन्ही एक कोण आहे? परब्रह्म. संपलं. एका परब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. हे वेगवेगळे आकार आहेत, हे सगळं, पण या सगळ्याला धरून तत्त्वज्ञान समजायचं. या सगळ्यात आम्ही वावरतोय आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना समजून घेणं हे आमचं काम आहे. आता आम्हाला समजून घेण्याकरता ह्या सर्व गोष्टी आमच्यापर्यंत येऊन पोचल्या आहेत. मग आता समजण्याची प्रक्रिया काय? त्याच्याकरता म्हणून आचार्यांकडे अनेक सगळ्यांकडेच आहेत दृष्टांत. आपण नाही का आत्ता ताबडतोब, काय गंमत असते, त्या विषयाकडे मनुष्य अट्रॅक्ट होतो. अरे खरं आहे, आपण असंच करतो, आपण असंच बटन ऑन करतो, असंच बटन बंद करतो. तसंच भगवंताचं आहे की भगवंत ह्या सृष्टीमध्ये कसा राहतो, कसा वावरतो, त्याचं स्वरूप कसं सांगावं, अद्वैत कसं समजून सांगावं, याच्याकरता म्हणून सुद्धा दृष्टांत आले. पण अद्वैत समजण्याकरता इतके दृष्टांत आले की कोणता दृष्टांत कुठे वापरून अद्वैत समजवावं ह्याकरता संप्रदाय निर्माण झाले. आणि म्हणून 3 संप्रदाय आचार्यांच्यामध्ये आहेत. आणि त्या 3 संप्रदायांच्यामध्ये पहिला अध्यासवाद आहे, त्याला विवर्तवाद, अध्यासवाद म्हणतात. दुसरा आहे तो प्रतिबिंबवाद आहे. आणि तिसरा आहे
तो अवच्छेदवाद आहे. अवच्छेदक, अवच्छिन्नवाद आहे. ह्या तिन्हींच्या वादांमधून पहिला वाद सुरेश्वराचार्यांनी सांगितला आणि त्यांनी सांगितलं की हे जे प्रस्थान आहे हे वार्तिक प्रस्थान आहे. प्रस्थान का शब्द वापरला? आता आपल्याला माहिती आहे की आपण प्रस्थानत्रयी म्हणतो, म्हणजे तत्त्वज्ञानाच्या दरवाजातून प्रवेश करून आत जायचं आहे. मग ते जाण्याकरता काय करावं लागतं? आपल्याला प्रस्थान ठेवावं लागतं. म्हणजे आता प्रकर्षेनं आम्ही त्या स्थानावर उभे राहणार आणि आता आम्ही आत जाणार किंवा आता आम्ही ते पाहणार. मग त्याकरता काय? ते म्हणाले हे आमचं वार्तिक प्रस्थान. शंकराचार्यांचं अद्वैत समजून घ्यायचं असेल तर आमच्या पद्धतीप्रमाणे. आमची पद्धत कोणती? रज्जूवरती सर्प, म्हणाले स्फटिकाच्या शेजारी जास्वंद. अगदी प्रसिद्ध 2 उदाहरण, जास्त लक्षात ठेवायचंच नाही. हे झालं त्यांचं वार्तिक प्रस्थान. दुसरं प्रतिबिंबवाद. तो कुणी आणला? पद्मपादाचार्यांनी. पद्मपादाचार्यांनी सांगितलं की नाही हो, आम्ही आपल्याला सांगतो की हे असं नाही आहे. मग हे कसं आहे? विवरण, म्हणजे वेगळं वेगळं आहे. तुम्हाला वाटतं तसं नाही. म्हणून आमचं प्रस्थान कोणतं आहे? विवरण प्रस्थान आहे पद्मपादाचार्यांचं. वाद कोणता आहे? प्रतिबिंबवाद. लक्षात काय ठेवायचं? मुखाचं आरशातलं प्रतिबिंब. इथे मुख आहे, आरशात प्रतिबिंब आहे. आरसा बाजूला काढून ठेवला की मुख तसंच आहे, प्रतिबिंब काही शिल्लक राहिलं नाही. कारण त्याच्यामधलं आपल्याला तो विषय फार वाढवायचा नाही, म्हणून आपण आता नाही, जेव्हा येईल तेव्हा आपण तो घेऊ. त्यामुळे ते प्रतिबिंब आहे. आकाशातला चंद्र आहे, सागर आहे आणि सागरावर चंद्र आहे. तो म्हणजे हिंदोळे घेतो आहे, तो वेगळा आहे. तो तिथे चंद्र असूनसुद्धा समुद्रातला चंद्र त्याच वेळी आहे. आता समुद्रातला चंद्र पण आहे, हा वेगळा आहे, जीव आहे. आकाशातला चंद्र आहे, तो कोण आहे? ईश्वर आहे. आता या दोघांच्यातलं अंतर केव्हा निघून जाईल? ईश्वर फक्त ईश्वर राहील जेव्हा समुद्रापासून लांब जाऊन जमिनीवरती आम्ही चंद्र बघू तेव्हा. जमिनीवरून चंद्राला बघताना कुठं खाली चंद्र दिसणार नाही, कारण समुद्र संपला, मधला अडसर संपला. म्हणून ते म्हणतात की समुद्रात पडलेलं प्रतिबिंब चंद्राचं भास नाही आहे, खरंच आहे. तो वर बसलेला चंद्र खराच आहे. पण फक्त ही घातलेली मधली उपाधी आहे, दूर करा. त्यांना भिन्न भिन्न करणारी उपाधी दूर करा, बस झालं. याच तालावर किंवा याच चालीवर आम्ही काय सांगणार? अद्वैत. म्हणून यांचं प्रस्थान काय आहे? विवरण प्रस्थान आहे. आणि वाद कोणता आहे? प्रतिबिंबवाद. उदाहरणं कोणती लक्षात ठेवायची? आरसा आणि चंद्राचं प्रतिबिंब. आता तिसऱ्यामध्ये म्हणतात आम्हाला हे दोन्ही नकोच आहे. चैतन्य जसंच्या तसंच आहे जगामध्ये. त्या चैतन्याला काही झालेलंच नाही आहे. त्या चैतन्याला ना कुणी अडसर आणला, कुणी काही केलं, पण झालं काय? एक पांघरूण घातलं आहे, बस. फक्त पांघरूण काढा, विषय संपला. आणि ते कोणाचं आहे? वाचस्पती मिश्रांनी सांगितलं की हा अवच्छेदकवाद, हा अवच्छिन्नवाद हा जो आहे, हे जे झाकलं गेलेलं आहे, चैतन्याचं मूलभूत स्वरूप जे झाकलं आहे, आम्ही काही फरक नाही. आम्ही जे आहोत ते चैतन्यच आहोत, शुद्ध चैतन्यच आहोत. जीवो ब्रह्मैव ना परहा, वेगळा नाहीच आहे. फक्त काय झालं आहे? जीवावर आवरण घातलं आहे. आवरण फक्त दूर करायचं. तर भासबीस काही नाही आहे, फक्त आवरणात चैतन्य आहे, एवढंच आहे. आणि म्हणून ते जे तिसरं प्रस्थान आहे ते भामती प्रस्थान आहे. आणि ह्या 3 प्रस्थानांची दृष्टांत आहेत. ह्या दृष्टांतांनी आपल्याला तत्त्वज्ञान समजून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण आलो. ह्याच्यात आपण शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानातले जवळजवळ सगळे, फक्त अगदी साधासाच विषय आहे म्हणून आपण पुन्हा उजळणी करताना जास्त विवरण करत घेतलं नाही. ते म्हणजे व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. ती आपण घेताना पुष्कळ घेतली आहे, म्हणजे जास्त विवरणासहित 2दा-3दा घेतली आहे. म्हणून आत्ता पुन्हा तो विषय घेतला नाही. एवढंच आहे की पारमार्थिक सत्ता हे मूलभूत सत्य आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये जर लोखंड घेतलं तर लोखंड हे मूलभूत सत्य ही पारमार्थिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तामध्ये लोखंडाचे चूक आहे, खिळा आहे, त्याच्यामध्ये स्क्रू आहे, हातोडा आहे, मोठमोठी अवजारं आहेत. हे सगळं व्यावहारिक सत्तेत आहे.
आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये लोखंडाचा कारखानदार प्रतिष्ठित आहे आणि जो आपल्याकडे घरात घाव मारून लहान लहान वस्तू करतो, शेतकऱ्याला अवजारं बनवून देतो, असं लोखंडाचं काम करणारा मनुष्य आमच्या दृष्टीने सामान्य आहे. ही माणसानी निर्माण केलेली आपल्या प्रतिभेची सत्ता आहे, आपल्या अहंकार प्रातिभासिक आहे, आपल्या मनाचा खेळ आहे. अहो ते केवढे मोठे कारखानदार आहेत, आपण लोखंडाचंच काम करतात ना. हाही इथे का चूक खेळ निर्माण करतो, ह्याच्याशिवाय तरी काम होतं का? आमच्या चपलेला जर चूक मारायची तर ती तेवढी चूकच पाहिजे. जर अंगठा त्याचा सुटला तर कारखानदाराचं काय आणून त्या चपलीवर ठेवणार आहे आम्ही? काही करू शकत, सगळे सारखेच आहेत. आणि त्यामुळे सत्ता प्रातिभासिक आहे. माझे गुरु देतात ते उदाहरण आपण घेतलेलं पण आहे, आत्ता काही पुन्हा घ्यायची गरज नाही. शंकराचार्यांनी त्या तत्त्वज्ञानाचं स्वरूप असं सांगितलं की माणसानी कधीही प्रातिभासिक सत्तेत जगू नये. केव्हाही भ्रामक आपल्याविषयीच्या कल्पना, जगाच्या विषयीच्या कल्पना, मान अपमानाच्या कल्पना, जगण्याच्या कल्पना कधीच करू नयेत. प्रातिभासिक सत्तेमध्ये बिलकुल राहू नये, म्हणजे टाकून द्यावी. आणि व्यावहारिक सत्तेत राहावं की ह्याची गरज मला काय, अन्न आहे, माझ्या गरजेपुरते मला मिळालं बस झालं, विषय संपला. किती लागतं माणसाला, किती हव्यास करावा, माणसाने किती पैसा मिळवण्याकरता किती मार्ग अवलंबावेत, नाही म्हणाले, ह्या कशाचीच गरज नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढ्यावरती मनुष्याने जीवनाची गुजराण करावी, ती व्यावहारिक सत्ता आहे. आणि मग राहावं कशामध्ये? कारण हा व्यवहार देहाचा पाहिजे, हा व्यवहार जगाचा पाहिजे, सगळा व्यवहार सांभाळावा लागतो. त्यांनी काही टाळलं आहे का सांगा? जग टाळलं नाही, जगत टाळलं नाही, जगत जीवाचा संबंध टाळला नाही. आणि तरीसुद्धा जीवानी कुठं राहावं? पारमार्थिक सत्तेत. त्यांनी सांगावं मूलभूत काय आहे? तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या आदेशाने मला पैसा मिळेल, त्या परमात्म्याच्या आदेशाने मला आरोग्य मिळेल, त्या परमात्म्याच्या आदेशाने मला वैभव मिळेल, कीर्ती मिळेल, यश मिळेल, भरभराट होईल, दुःख, निराशा, अपयश सगळं देणारा तोच आहे. तो फक्त धरावा आणि जीवन जगावं. अशा अनेक गोष्टींचा परमार्थतः विचार करताना त्याची जरुरी असते, त्याची आवश्यकता असते. असा तो सगळा आवश्यक भाग आपण बघितला आहे. आता पुढच्या वेळेपासून आपलं पहिलं अधिकरण सुरू होईल. पहिली 4 अधिकरणं आहेत, ती मध्ये आपण नुसती पाहिली होती. आता आपल्याला त्या अधिकरणांना धरून पुढे जायचं. आजचा विषय इथे थांबवू. भगवत पूज्यपाद भगवान शंकराचार्य माझी की जय, महाराज की जय.